आजही महाकालच्या कृपेने 5 पिल्लं चालले नवीन घरी. हे पिल्लं कुठं कुठं गेले जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय श्रीराम मित्रांनो, मी आहे ऋषी आवडता. तर आपल्याकडे आलेले आहे जर्मन शेपर्डचे ढेर सारे असे पिल्लं. कुणाला पाहिजे असेल याचा स्क्रीनशॉट मला डीएम करा. तसेच पग म्हणजे वोडाफोनचे पिल्लं आपल्याकडे आलेले आहेत. तर कुणाला पाहिजे असेल तर गाई करा. तसंच कल्चरचे क्यूटचे पॉमिरियन आपल्याकडे आलेले आहेत आणि गोलूमोलू चावचाव पण आपल्याकडे आलेले आहेत. तसेच सिद्धूचे एकदम हेवी साईजमध्ये आपल्याकडे मेल फिमेल दोन्ही देखील आलेले आहेत. तर हे पिल्लू चाललं होतं मुंबईसाठी. आपण त्याचा व्हिडिओ कॉल केला आहे आणि त्याला फिडिंग करून बसून दिलंय बसमध्ये. ते सुखरूप त्याच्या घरी पोहोचलंय. त्याला बसून आलोय आपण घरी. तर आपला वेलकम केलं आपल्या चिल्लर गँगनी. चिल्लर गँग मागे लागली होती की आम्हालाही कुठेतरी फिरायला घेऊन जाय. तर आपण सेकंड पिल्लू देत आहे मुंबईसाठी. तर याला आपण बांधलंय गाड्यामध्ये महाकालचा धागा. याला केलंय टाटा बाय बाय. तसंच डॉबरमॅनची फिमेल देखील आपण देत आहे नांदगावसाठी. हिला पाठवून दिलं आपण नांदगावला. तसंच पुढे जाऊन बघतो तर मित्रांनो ही बघा अशा जड वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवून चालत जा मित्रांनो. तुम्ही काळजी घेत जा. त्यानंतर आपण गेलो होतो आपल्या मामाच्या गावाला. तिथं कामाख्या देवीचं मंदिराचं काम चालू आहे. मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंच होतं. तिथून गेलो आपण डायरेक्ट महत्त्वाच्या जत्राला. तर ही फेमस महत्त्वाची जत्रा आहे नैताळ्यामध्ये. तर आपण तिथं फेमस असा प्रसाद घेतलाय गुडूशेव रेवड्या. त्याच्यानंतर मम्मीने घरातलं सामान घेण्यासाठी थोडी शॉपिंग करून घेतली आहे. ते उरकून आपण आलोय घरी. घरी आल्यानंतर आपले वेलकम केलंय चिल्लर गँगने. तर आपल्याकडे व्हिजिटर्स आले होते सावळीवरनं. त्यांना घ्यायचा होता जर्मन शेपर्डचा पप्पी. तर आज चौथा पिल्लू चाललाय नवीन घरी. नवीन घरी कुठे येतो तो चाललाय डायरेक्टली धुळ्याला. तर त्याला आपण केलंय रेडी. खाऊ पिऊ घातलंय. त्याचा व्हिडिओ कॉलवर त्यांना दाखवलंय की किती ॲक्टिव्ह आहे पिल्लू. आवड फॉर्मचे पिल्लं सगळेच ॲक्टिव्ह असतात. आणि 5वा पिल्लू चाललाय नागपूरसाठी. त्यालाही आपण महाकालचा धागा बांधलाय केलंय रेडी. फिडिंग उरकून घेतली त्याची आणि पाठवून देत आहे थेट नागपूरला. नंतर घरी आल्यानंतर आपण आपल्या केनलची फिडिंग उरकून घेतली. सगळ्या डॉग्सला आपण जेवण देऊन घेतलंय जे आपल्या डेली रुटीनमध्ये असतं. आणि सगळ्यांना जेवण दिल्यानंतर सगळे रिलॅक्समध्ये पाणी पिऊन झोपलेले आहे मित्रांनो. त्यानंतर फॅनिनोचा हट्ट होता की मला बाहेर काढा. तर फॅनिनोला काढलं आपण बाहेर. त्याच्यासोबत आपण थोडा टाईम स्पेंड केला आहे. थोडे त्याला बेसिक ट्रेनिंग त्याच्यानंतर ग्रूमिंग केल्यानंतर त्याला आपण डिलाईट केजमध्ये टाकून. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.